next point is molecular mass and degree of polymerization. Firstly, what is degree of polymerization? The degree of polymerization म्हणजे पॉलिमर मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट असणारे एकूण नंबर ऑफ मोनोमेरिक युनिट. पॉलिमर मॉलिक्यूलमध्ये प्रेझेंट असणारे एकूण नंबर ऑफ मोनोमेरिक युनिट त्यालाच डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन असं म्हणायचं. जनरली पॉलिमर हा कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल आहे की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स डिफरंट मॉलिक्युलर मासेसचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रेझेंट असतात. म्हणजे पॉलिमरमध्ये वेगवेगळे मोनोमेरिक युनिट प्रेझेंट असतात ज्यांचे मॉलिक्युलर मासेससुद्धा वेगवेगळे असतात. म्हणून मॉलिक्युलर मास किंवा पॉलिमरचं मॉलिक्युलर मास हे मोनोमरच्या मॉलिक्युलर मासची ॲव्हरेज असतं. Therefore, molecular mass of a polymer is an average of the molecular mass of the constituent molecule. Here constituent molecules are monomeric unit. Therefore, molecular mass of a polymer is depends upon the degree of polymerization. पॉलिमरचं जे मॉलिक्युलर मास आहे ते डिग्री ऑफ पॉलिमरायझेशनवर डिपेंड असतं. का? तर व्हॉट इज डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन? डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन म्हणजे नंबर ऑफ मोनोमेरिक युनिट. म्हणजे थोडक्यात पॉलिमरचं मॉलिक्युलर मास हे कुणावर डिपेंड असणार आहे? मोनोमर्सवरती. पॉलिमरचं मॉलिक्युलर मास हे मोनोमर्सवर डिपेंड असणार आहे. सी प्रॉपर्टीज ऑफ पॉलिमर ऑल्सो डिपेंड्स अपॉन द मॉलिक्युलर मास ऑफ अ पॉलिमर. पॉलिमरच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्या मॉलिक्युलर मासवर डिपेंड असतात. पहिलं बघा, इफ अ मॉलिक्युलर मास इज लो, जर पॉलिमरचं मॉलिक्युलर मास हे कमी असेल तर काय होतं? असे पॉलिमर हे ब्रिटल असतात म्हणजे ठिसूळ असतात अँड हॅव लो मेकॅनिकल स्ट्रेंथ. त्यांची मेकॅनिकल स्ट्रेंथसुद्धा कमी असते. इफ मॉलिक्युलर मास ऑफ अ पॉलिमर इज हाय, पॉलिमरचं मॉलिक्युलर मास जास्त असेल तर काय होतं? असे पॉलिमर टफ असतात आणि अनमॅनेजेबल असतात. मग ॲक्च्युली पॉलिमरचं मॉलिक्युलर मास कसं हवं आहे? तर पॉलिमरचं मॉलिक्युलर मास हे कमी असून पण चालणार नाही कारण असे पॉलिमर ठिसूळ असणार आहेत आणि जास्त असून पण चालणार नाही कारण असे पॉलिमर टफ असणार आहेत. म्हणजे पॉलिमरचं मॉलिक्युलर मास हे इन बिटवीन असायला पाहिजे. पॉलिमरचं मॉलिक्युलर मास हे सर्टन मिनिमम व्हॅल्यूपेक्षा जास्त असायला पाहिजे. सो therefore polymer must possess a molecular mass more than certain minimum value. Therefore polymer must possess a molecular mass more than certain minimum value in order to exhibit the properties needed for particular application. So पॉलिमरचं मॉलिक्युलर मास जे आहे ते मिनिमम व्हॅल्यूपेक्षा जास्त असायला हवं. दिस मिनिमम मॉलिक्युलर मास करस्पॉन्ड्स टू द क्रिटिकल डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. त्यालाच काय म्हणायचं? क्रिटिकल डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन. थोडक्यात पॉलिमरचं मॉलिक्युलर मास हे मोनोमर्सवर डिपेंड असणार आहे. पॉलिमरचं मॉलिक्युलर मास हे खूप कमी असून पण चालणार नाही आणि खूप जास्त असून पण चालणार नाही आहे. ते इन बिटवीन असायला पाहिजे. म्हणजे सर्टन मिनिमम व्हॅल्यूपेक्षा जास्त असायला हवं आणि त्यालाच क्रिटिकल डिग्री ऑफ पॉलिमरायझेशन असं म्हटलं जातं. पुढे बघा, आपण काही बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स बघणार आहे. तर बायोडिग्रेडेबल पॉलिमर म्हणजे काय? असे पॉलिमर की ज्यांचं डिग्रेडेशन करता येतं किंवा मायक्रो ऑर्गॅनिझमच्या सहाय्यानं मायक्रोब्सच्या सहाय्यानं ज्याचं डिकम्पोजिशन करता येतं अशा पॉलिमर्सना बायोडिग्रेडेबल पॉलिमर असं म्हटलं जातं. तर त्याचं डिकम्पोजिशन का करता येतं? तर दिस पॉलिमर कंटेन्स फंक्शनल ग्रुप सिमिलर टू दोज इन बायोपॉलिमर सच ॲज अ प्रोटीन. त्याच्यातला पहिला आपण पॉलिमर बघणार आहे PHBV. व्हॉट इज PHBV? हा कोपॉलिमर आहे. कोपॉलिमर म्हणजे काय? असा पॉलिमर की जो पॉलिमर बनवताना 2 किंवा 2पेक्षा जास्त वेगवेगळे मोनोमर वापरले असतील तर अशा पॉलिमरला काय म्हणायचं? कोपॉलिमर. तर हा पॉलिमर बनवण्यासाठी बीटा हायड्रॉक्सी ब्युटायरिक ॲसिड आणि बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरिक ॲसिड हे 2 वेगवेगळ्या प्रकारचे मोनोमर्स वापरलेले आपल्याला दिसतात. त्याला बीटा हायड्रॉक्सी ब्युटायरिक ॲसिड का म्हटलं आहे? तर हा कार्बोनिल कार्बन आहे. ह्या कार्बोनिल कार्बनच्या जवळचा हा जो पहिला कार्बन आहे त्या पहिल्या कार्बनला आपण अल्फा म्हणणार. हा दुसरा कार्बन आहे, ह्या दुसऱ्या कार्बनला बीटा म्हणायचं. सो दिस इज अल्फा कार्बन, दिस इज बीटा कार्बन आणि बीटा कार्बनला OH जोडला आहे म्हणून ह्याला म्हटलं आहे बीटा हायड्रॉक्सी. 4 कार्बनची चेन आहे म्हणून ब्युटायरिक ॲसिड. सो नोन ॲज बीटा हायड्रॉक्सी ब्युटायरिक ॲसिड किंवा याचं IUPAC नाव 3 हायड्रॉक्सी ब्युटानॉइक ॲसिड आहे. आणि दुसरा पॉलिमर आहे, दुसरा मोनोमर आहे. इथं पुन्हा हा अल्फा कार्बन, हा बीटा कार्बन, बीटा कार्बनला हायड्रॉक्सी ग्रुप जोडला आहे.
so known as beta hydroxy valeric acid, so known as beta hydroxy valeric acid, so known as beta hydroxy valeric acid किंवा ह्यालाच 3 हायड्रॉक्सी पेंटानॉइक ॲसिड असं म्हटलं जातं. हा PHBV जो आहे हा ॲलिफॅटिक पॉलिइस्टर आहे. पॉलिइस्टर का, तर जिथं रिॲक्शन ही कार्बोक्सिलिक ग्रुपची आणि अल्कोहोलिक ग्रुपची होते तिथं तयार होणारा जो कंपाऊंड आहे किंवा प्रॉडक्ट आहे तो इस्टर तयार होतो. हा पॉलिमर आहे, दरफोर हा पॉलिइस्टर आहे. सगळे ग्रुप ॲलिफॅटिक आहे, त्यामुळे प्रॉडक्टसुद्धा कसं असणार ॲलिफॅटिक. सो PHBV इज ॲलिफॅटिक पॉलिइस्टर, लक्षात ठेवायचं आहे. PHBVचं दुसरं नाव आहे, दिस इज ऑल्सो नोन ॲज बीटा हायड्रॉक्सी ब्युटॅरेट को बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरेट, also known as beta hydroxy butyrate को बीटा हायड्रॉक्सी व्हॅलेरेट. आणि हा सगळ्यात महत्त्वाचं बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहे. हा बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहे. तर PHBVचं प्रिपरेशन कसं करायचं आहे, तर हे प्रिपरेशन करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर हा OH आणि हा इथला H म्हणजे काय तयार होतं, वॉटर रिमूव्ह होतो. तसाच इथला हा H रिमूव्ह होतो आणि इथला हा OH रिमूव्ह होतो, म्हणजे वॉटर हा आपल्याला बाय प्रॉडक्ट मिळणार आहे. N टाइम्स ऑफ वॉटर मॉलिक्यूल हा आपला बाय प्रॉडक्ट असणार आहे. आणि प्रॉडक्ट कसा, तर राहिलेला मॅटर आहे तो एकत्र जोडायचा. इथं H काढून टाकला, शिल्लक राहिला O, देन हा CH, CHला हा खाली CH3, देन CHच्या पुढे जसं आहे तसं जोडत जायचं आहे. CH2, CH2च्या पुढे हा फक्त असणार आहे C डबल बॉन्ड O, कारण तिथला OH आहे तो काढून टाकला आहे, वॉटर फॉर्मेशनमध्ये रिमूव्ह झाला. त्याच्या पुढे हा O आला, O, त्याच्या पुढे हा आला CH, CHला खाली CH2, CH3 किंवा C2H5 घेतलं तरी चालेल. CH2, CH3, हा CHच्या पुढे आला, CH2, हा CH2च्या पुढे आला, C डबल बॉन्ड O, आणि पुढे ह्याला येणार ग्रोविंग युनिट. हा आहे रिपीटिंग युनिट, आणि रिपीटिंग युनिटला फक्त ब्रॅकेटमध्ये घ्यायचं, N टाइम्स ऑफ रिपीट दाखवायचं. तयार झालेला जो पॉलिमर आहे हा PHBV पॉलिमर आहे. आता ह्या PHBVमध्ये हा COO इस्टर लिंकेज आहे. आता ह्याच्या इकडे ही चेन पुन्हा रिपीट होणार, म्हणजे C डबल बॉन्ड Oच्या पुढे पुन्हा O आला, त्यामुळे हा सुद्धा काय आहे इस्टर लिंकेज. हा इकडे इस्टर लिंकेज तयार करतो. सो PHBV इज नोन ॲज ॲलिफॅटिक पॉलिइस्टर. PHBV इज नोन ॲज ॲलिफॅटिक पॉलिइस्टर and PHBV is biodegradable polymer. सो हा आपण पहिला बायोडिग्रेडेबल पॉलिमर बघितला. त्याच्यानंतर दुसरा बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहे नायलॉन टू नायलॉन 6. नायलॉन टू नायलॉन 6 हा सुद्धा कोपॉलिमरच आहे, शिवाय बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहे. आणि नायलॉन टू नायलॉन 6 बनवण्यासाठी दोन्ही अमायनो ॲसिड्स वापरले जातात. त्यातला पहिला अमायनो ॲसिड आहे ग्लायसिन आणि दुसरा अमायनो ॲसिड आहे इप्सिलॉन अमायनो कॅप्रोइक ॲसिड. ठीक आहे. आता हा इप्सिलॉन अमायनो कॅप्रोइक ॲसिड का, तर ह्या COOHला हा पहिला अल्फा कार्बन, हा बीटा, हा गॅमा, हा डेल्टा, आणि डेल्टाच्या पुढचा जो कार्बन असतो त्याला म्हणायचं इप्सिलॉन. इप्सिलॉन कार्बनला अमायनो जोडलाय म्हणून हा इप्सिलॉन अमायनो. 6 कार्बनची चेन आहे त्याला कॅप्रोइक ॲसिड असं म्हणतात. सो याचं नाव आलं इप्सिलॉन अमायनो कॅप्रोइक ॲसिड. तर ह्याची रिॲक्शन करताना काय करायचं आहे, NH2 ग्रुपमधला H काढून टाकायचा. नायलॉन टू नायलॉन 6 हा पॉलिअमाइड आहे, NH2 मधला H काढून टाकायचा आणि COOH मधला OH, म्हणजे N टाइम्स ऑफ वॉटर मॉलिक्यूल पुन्हा रिमूव्ह होतो. ह्याच्यातला H आणि ह्याच्यातला OH काढून टाकायचा आहे. सो द प्रॉडक्ट इज, प्रॉडक्ट कसा मिळेल बघा, NH याला इकडे असणार आहे ग्रोविंग एंड, बाकीचा राहिलेला मॅटर आहे तसा जोडत जायचा. NH2 मधला H काढून टाकलाय, CH2, त्यानंतर हा असणार आहे C डबल बॉन्ड O, आणि तिथला
OH काढून टाकलाय, त्याला जोडायचा इथला H काढून टाकला म्हणजे त्याला जोडायचा हा नायट्रोजन, नायट्रोजनला हा आला हायड्रोजन, पुढे CH2, पुन्हा हे CH2 सगळे सिमिलर आहेत. हे एकूण किती वेळा आलेत बघा, तर CH2 1 2 3 4 5 वेळा. सो CH2 किती वेळा आले, 5 टाइम्स ऑफ. एकत्र घेतला तरी चालेल किंवा सेपरेट घेतला तरी चालेल. आणि त्याला हा जोडायचा आहे C डबल बॉन्ड O. त्याच्या पुढचा OH हा काढून टाकला आहे. हा आहे रिपीटिंग युनिट आणि हा रिपीटिंग युनिट किती वेळा रिपीट होतो, N टाइम्स ऑफ रिपीट होतो. तर हा जो पॉलिमर तयार झाला ह्याचं नाव आहे नायलॉन 2 नायलॉन 6. ह्या पॉलिमरला नायलॉन 2 नायलॉन 6 असं का म्हणतात, तर ह्या दोन अमाइड लिंकेजमध्ये किंवा दोन नायट्रोजनमध्ये एकूण ह्या कार्बनची संख्या आहे 2. हे तर 2 कार्बन्स दिसत आहेत. सो नायलॉन 2 आणि नायलॉन 6 का, तर ह्या कार्बोनिल कार्बनच्या पुढे सुद्धा कोण असणार आहे, हा NH असणार आहे, कारण हे सुद्धा अमाइड लिंकेज आहे, कारण हा पॉलिअमाइड आहे. तर हा नायट्रोजन आणि हा नायट्रोजन ह्याच्यामध्ये कार्बनची संख्या आहे 6. मग हे दोन वेगवेगळे कार्बन 2 आणि 6 आले, म्हणून नायलॉन 2 नायलॉन 6. अमाइड लिंकमध्ये 2 कार्बन आणि 6 कार्बन. सो नायलॉन 2 नायलॉन 6. दिस इज नोन ॲज नायलॉन 2 नायलॉन 6. या मोनोमर्स आर ग्लायसिन अँड इथं इप्सिलॉन घ्यायचं आहे, ग्लायसिन अँड इप्सिलॉन अमायनो कॅप्रोइक ॲसिड. मोनोमर्स आर ग्लायसिन अँड इप्सिलॉन अमायनो कॅप्रोइक ॲसिड. देन सम इम्पॉर्टंट पॉलिमर्स, ह्याच्यातला पहिला आहे पर्स्पेक्स किंवा ॲक्रिलिक ग्लास. तर पर्स्पेक्सला किंवा ॲक्रिलिक ग्लासला बनवण्यासाठी मिथिल मेथाक्रिलेट हा मोनोमर वापरला आहे. मिथिल मेथाक्रिलेट हा मोनोमर वापरला आहे. सो मिथिल मेथाक्रिलेट पासून पर्स्पेक्स किंवा ॲक्रिलिक ग्लास बनवण्यासाठी हा डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट करायचा ॲडिशन पॉलिमरायझेशनची प्रोसेस आहे. प्रॉडक्ट बघा, हा CH2 जसा आहे तसा घ्यायचा, डबल बॉन्ड हा सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट केला, याच्या इकडे ग्रोविंग एंड आणि याच्या इकडे ग्रोविंग एंड, कारण जिथं अल्कीन दिसतो तिथं आपला प्रॉडक्ट कोणता असणार आहे, ॲडिशन पॉलिमरचाच, ॲडिशन पॉलिमरायझेशनचाच. हा CH3 जसा आहे तसा घेतला आणि इथं काय येणार COOCH3 म्हणा किंवा तुमच्या बुकमध्ये त्याला ME म्हटलं, दॅट इज मिथिल. सो COOCH3 COOCH3. देन ह्याला फक्त ब्रॅकेट करायचं आणि ब्रॅकेटला N टाइम्स ऑफ मेन्शन करायचं. दिस इज नोन ॲज पर्स्पेक्स ऑर ॲक्रिलिक ग्लास. एवढं लक्षात ठेवा. फक्त डबल बॉन्ड हा सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट करायचा, याला इकडे ग्रोविंग एंड आणि याला इकडे ग्रोविंग एंड. दिस इज नोन ॲज पर्स्पेक्स ऑर ॲक्रिलिक ग्लास. याचे युजेस आहेत, युज्ड इन लेन्सेस, पेंट्स, सिक्युरिटी बॅरियर, LCD स्क्रीन, स्लॅटर रेजिस्टंट ग्लास, म्हणजे जी काच फुटत नाही अशी काच बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. दिस इज अबाउट पर्स्पेक्स ऑर ॲक्रिलिक ग्लास. मोनोमर आणि पॉलिमर हा प्रॉपरली लक्षात ठेवायचा आहे. इथं ॲरोवरती लिहत असताना पॉलिमरायझेशन प्रोसेस आपण लिहायचं आहे. पॉलिमरायझेशन लिहा, ॲरोवरती लिहत असताना पॉलिमरायझेशन लिहा. त्यानंतर दुसरा पॉलिमर आहे ब्युनायन. तर ब्युनायनला कसं बनवायचं, तर हा ब्युटाडाईन आहे, हा ॲक्रिलोनायट्राईल आहे. पुन्हा जी पॉलिमरायझेशनची प्रोसेस आहे ती ॲडिशन पॉलिमरायझेशनचीच प्रोसेस आहे. सो कारण दोन्हीही ब्युटाडाईन आणि ॲक्रिलोनायट्राईल दोन्हीही मोनोमर जे आहेत ते अल्कीन आहेत किंवा डबल बॉन्ड कंटेन करणार आहेत. तर पहिल्यांदा ब्युटाडाईन जो आहे त्याचं कन्वर्जन आपण करून घेऊया. सो दिस गेट कन्वर्टेड इंटू CH2, डबल बॉन्ड आहे सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट होतो आणि इकडे ग्रोविंग एंड येतं. सो CH2 CH सिंगल बॉन्ड डबल बॉन्डमध्ये कन्वर्ट झाला मधला आणि या CH2. बघा पुन्हा CH2 सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH2, इकडे ग्रोविंग एंड आणि इकडे ग्रोविंग एंड. हा त्याला
त्याला जोडायचा. ह्याच्यामध्ये काय करायचं, हा CH2, हा CH2, इकडे या बाजूला ग्रोविंग एंड दाखवलं, डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट करायचा, हा CH, इकडे ह्याला ग्रोविंग एंड दाखवायचा आहे आणि हा CN. हा जो तयार झालेला पॉलिमर आहे त्याचं नाव आहे ब्युनायन. त्याला फक्त काय करायचं, ब्रॅकेटमध्ये घ्यायचं आणि इथं N टाइम्स ऑफ मेन्शन करायचं. दिस रबर इज नोन ॲज ब्युनायन. दिस रबर इज नोन ॲज ब्युनायन. आणि ब्युनायनचा वापर कशासाठी केला जातो, ॲडहेझिव्ज म्हणून त्याचा वापर करतात, रबरचे बेल्ट बनवण्यासाठी, देन शू सोल्स बनवण्यासाठी, आणि ओरिंग गास्केट म्हणजे वायू गळती वगैरे होऊ नये म्हणून ओ रिंग तिथे बसवली जाते. त्यासारखे ओ रिंग किंवा गास्केट म्हणजे तेल गळती होऊ नये किंवा वायू गळती होऊ नये म्हणून तिथं जे रबरचं टोपण वगैरे बसवलं जातं त्याला आपण गास्केट असं म्हणतो. सो ओ रिंग गास्केट बनवण्यासाठी ह्याचा वापर केला जातो. पुढचा पॉलिमर आहे PVC, पॉलिव्हिनिल क्लोराईड. तर जनरली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेतामध्ये वगैरे पाणी सप्लाय करण्यासाठी ज्या पाईप्सचा वापर केला जातो तिला PVC पाईप असं म्हणतात. तर PVC म्हणजे काय, तर पॉलिव्हिनिल क्लोराईड. सो पॉलिव्हिनिल क्लोराईड बनवण्यासाठी व्हिनिल क्लोराईड हा मोनोमर वापरायचा आहे. पुन्हा अल्कीन दिसतोय म्हणजे प्रोसेस कोणती असणार आहे, ॲडिशन पॉलिमरायझेशन. काय करायचं आहे, डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट करायचा, CH2 सिंगल बॉन्ड CH, इकडे ग्रोविंग एंड आणि इकडे ग्रोविंग एंड, आणि हा Cl खाली घ्यायचा. दिस इज नोन ॲज PVC. आणि फक्त काय करायचं, ह्याला ब्रॅकेटमध्ये घ्यायचं आणि N टाइप्स ऑफ मेन्शन करायचं. सो दिस इज नोन ॲज पॉलिव्हिनिल क्लोराईड किंवा PVC. आणि PVCचा वापर कशासाठी केला जातो, वॉटर पाईप्स बनवण्यासाठी म्हणजे पाणी वाहून नेणारे पाईप्स बनवण्यासाठी, रेनकोट बनवण्यासाठी आणि फ्लोरिंग बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. दिस इज अबाउट PVC. नेक्स्ट आहे पॉली अक्रिलामाइड. सो पॉलीअक्रिलअमाइड. पॉलीअक्रिलअमाइड बनवण्यासाठी अक्रिलअमाइड हा मोनोमर वापरलाय. पुन्हा अल्किन दिसतोय म्हणजे पुन्हा प्रोसेस कोणती असणार आहे, ॲडिशन पॉलिमरायझेशन. प्रोसेस कशी करायची, फक्त डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट करायचा. सो इतकं तुम्हाला समजल्यानंतर तुम्ही कोणताही पॉलिमर दिला तर त्याचे मोनोमर ओळखू शकताय, मोनोमर दिल्यानंतर पॉलिमर बनवू शकताय. सो एवढं करायचं, डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट, या बाजूला एक ग्रोविंग एंड, या बाजूला एक ग्रोविंग एंड, आणि हा जो CONH2 आहे अमाइड लिंक आहे ती आहे तशी खाली येणार, CONH2, दॅट इज अक्रिलअमाइड, पॉलीअक्रिलअमाइड. आणि पॉलिमर बनवताना काय करायचं, इथं ब्रॅकेट घ्यायचं आणि ब्रॅकेटला N टाइम्स ऑफ मेन्शन करायचं. दिस इज नोन ॲज पॉलीअक्रिलअमाइड. आणि ह्याचा वापर कुठे केला जातो, पॉलीअक्रिलअमाइड जेल इज यूज्ड इन द इलेक्ट्रोफोरेसिस. ह्याचा वापर इलेक्ट्रोफोरेसिस प्रोसेसमध्ये केला जातो. देन नेक्स्ट आहे ग्लिप्टाल. तर ग्लिप्टालमध्ये इथिलीन ग्लायकॉल आणि थालिक ॲसिड, इथिलीन ग्लायकॉल आणि थालिक ॲसिड हे दोन मोनोमर म्हणून वापरलेत. फक्त प्रोसेस बघा, युजेस आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत. सो इथिलीन ग्लायकॉल आणि थालिक ॲसिड, पुन्हा अल्कोहोल आणि कार्बोक्सिलिक ॲसिडची रिॲक्शन कशा पद्धतीनं करायची, तर अल्कोहोलमधला OH आणि कार्बोक्सिलिक ॲसिडमधला OH, अल्कोहोलमधला H आणि कार्बोक्सिलिक ॲसिडमधला OH रिमूव्ह होतो. बाय प्रॉडक्ट असणार आहे -N टाइम्स ऑफ वॉटर, बाय प्रॉडक्ट असणार आहे -N टाइम्स ऑफ वॉटर रिमूव्ह होणार, पॉलिमरायझेशन प्रोसेस. आणि प्रॉडक्ट आपल्याला काय मिळणार आहे, प्रॉडक्ट आपण इथं घेऊया बघा, हा H निघून गेला, शिल्लक राहिला फक्त हा O, देन इथं ग्रोविंग एंड आला, देन या CH2 सिंगल बॉन्ड CH2 हिअर O. त्याच्यानंतर हा जोडायचा त्याला C डबल बॉन्ड O,
बॉन्ड ओ, ओके, सी डबल बॉन्ड ओ, त्याच्यानंतर रिंग आहे, देन इथं काय येणार, इथं जसं आहे तसं ज्या कार्बनला जोडलं आहे त्या कार्बनला जोडायचं सी डबल बॉन्ड ओ, कारण त्यातला पुढचा जो ओ एच आहे तो काढून टाकला आहे आणि ह्याला फक्त काय करायचं, ब्रॅकेट करायचं आणि ब्रॅकेटला n टाइम्स ऑफ मेन्शन करायचं. सो दिस इज नोन ॲज ग्लिप्टाल, दिस इज नोन ॲज ग्लिप्टाल. देन नेक्स्ट पॉलिमर आहे पॉलिकार्बोनेट. तर पॉलिकार्बोनेट कशा पद्धतीनं बनवला जातो, पुन्हा फॉस्फिन आणि बिस्फिनॉल हे त्याच्यामध्ये मोनोमर म्हणून वापरले जातात. ह्याच्यामध्ये काय होतं, तर हा CL निघून जातो, हा CL काढून टाकायचा, हा CL काढून टाकायचा, हा H काढून टाकायचा आणि हा H काढून टाकायचा. म्हणजे आपल्याला मिळणारे बाय प्रॉडक्ट काय मिळेल, HCl. इथला CL इकडे असणारा बिस्फिनॉलमधला H, हा H इकडे असणाऱ्या फॉस्फिनमधला CL. सो HCl हा आपल्याला मिळणारा बाय प्रॉडक्ट आहे. प्रॉडक्ट कसा मिळेल बघा, हा CL निघून गेला, शिल्लक राहिला C डबल बॉन्ड O, CL निघून गेला, शिल्लक राहिला C डबल बॉन्ड O. C डबल बॉन्ड ओला हा O जोडायचा आहे, दॅट इज O. अगेन ही रिंग आली, रिंग आली, रिंग नंतर हा आहे C, त्याला हा CH3, त्यानंतर पुन्हा हा कार्बनला CH3, त्याच्यानंतर त्याला पुन्हा ही बेन्झीन रिंग आहे, आणि त्याला OH. सो दिस इज नोन ॲज पॉलिकार्बोनेट. त्याला फक्त काय करायचं, OH येणार नाही इथं, सॉरी हा H निघून गेला आहे, त्यामुळे इथं काय येणार, हे ग्रोविंग एंड, आणि याला फक्त n टाइम्स ऑफ मेन्शन करायचं. दिस इज नोन ॲज पॉलिकार्बोनेट. बघा फक्त हा CL, हा CL, H आणि H काढून टाकायचं. फक्त मोनोमरचे स्ट्रक्चर लक्षात ठेवावे लागतील. ह्याचा यूज आहे इलेक्ट्रिकल आणि टेलिकम्युनिकेशन हार्डवेअर बनवण्यासाठी आणि फूड ग्रेड प्लास्टिक कंटेनर म्हणजे अन्नपदार्थ साठवून ठेवण्यासाठीचे प्लास्टिक कंटेनर बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. त्यानंतर लास्ट वन आहे थर्मोकॉल, आणि थर्मोकॉल बनवण्यासाठी स्टायरीनचा वापर केला जातो किंवा स्टायरीनपासून मेड फ्रॉम एअरफिल्ड थिन वॉल बीड्स फ्रॉम पॉलिस्टायरीन. स्टायरीनपासून पॉलिस्टायरीन बनवायचं आणि पॉलिस्टायरीनचा वापर थर्मोकॉल बनवण्यासाठी केला जातो. सो स्टायरीनचं स्ट्रक्चर आपण बघितलं आहे, हा ॲडिशन पॉलिमरायझेशनची प्रोसेस येणार आहे. काय होतं, ही रिंग आहे तशी घ्यायची, रिंग आहे तशी घ्यायची, इथं काय येणार, हा CH डबल बॉन्डच्या ठिकाणी सिंगल बॉन्ड येणार CH2, या बाजूला ग्रोविंग एंड आणि या बाजूला ग्रोविंग एंड, आणि हे स्ट्रक्चर आहे ते n टाइम्स ऑफ
रिपीट होणं, कम्प्लीट स्ट्रक्चर एन टाइम्स ऑफ रिपीट होतं आणि ह्यालाच म्हणायचं आहे पॉलीस्टायरीन. दिस इज नोन ॲज पॉलीस्टायरीन. अगेन दिस इज नोन ॲज पॉलीस्टायरीन. तर इथं आपला पॉलिमर हा युनिट संपलेला आहे आणि हे सम इम्पॉर्टंट पॉलिमर्स आहेत. त्याच्यासाठी टेक्स्टबुकमध्ये त्याचे युजेस वगैरे दिलेले आहेत. फक्त पॉलिमरचं प्रिपरेशन दिलेलं नव्हतं, तेवढं आपण इथं घेतलं आहे. सो आपण पुढच्या लेक्चरला नवीन टॉपिक सुरू करतो, का नवीन युनिट सुरू करतो.